नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। आपण नेहमी ऐकतो की एखादा माणूस खूप पैसा करत असतो, खूप पैशाला महत्त्व देत असतो। पण पैशापेक्षा ही नाती महत्त्वाची असतात का? तर हो, नक्कीच पैशापेक्षा ही नाती खूप महत्त्वाची असतात। पैसे म्हणजे सर्वस्व नसतं, पण पैसे हे वाक्य फक्त दुसऱ्यांपुरतं बोलण्यापुरतं असतं। जर एखाद्या वेळेस आपल्याकडे ज्यावेळेस पैसे नसतात त्यावेळेस आपल्याला सर्व गोष्टी समजून जातात, पण दुसऱ्यांसाठी हे बोलणे किंवा ऐकणे खूप चांगले वाटते। पण ज्यावेळेस स्वतःसाठी हे वाक्य असते त्यावेळेस खूप अवघड परिस्थिती निर्माण होते। आयुष्यातील कटू वाटणारे पण हे इतके सोपे नसते की पैसे जोपर्यंत आपल्या जवळ नसते, हे ज्यावेळेस भाड्याची तारीख येते म्हणजे आपल्या घराचं रेंट भरण्याची जी तारीख येते त्यावेळेस भाडे भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात, किंवा एखाद्या वेळेस आपल्याला हॉस्पिटलमधले बिल भरण्यासाठी पैसे नसतात, रिचार्ज त्या पैशांसाठी अडकला जातो, त्यावेळेस खरे कळते। मुलांची फी भरण्याची तडजोड करावी लागते त्यावेळेस हे तत्व तेव्हा हे वाक्य कागदी तत्वज्ञानासारखे वाहून जाते। त्या क्षणी समजते की पैसा हा जरी सर्वस्व नसला तरी पैसा हा असणे खूप महत्त्वाचे आहे। गरजेच्या वेळेस हा खूप मोठा आजार असतो। लोक म्हणतात माणुसकी कमवा, पण जोपर्यंत माणूस आपल्या जवळ असतो, जोपर्यंत आपण माणसाला खांद्याला खांदा लावून चालतो तोपर्यंतच माणसे आपल्या जवळ असतात। ज्यावेळेस आपला खांदा खाली सरकतो त्यावेळेस मात्र आपल्या जवळही कोणी भटकत नाही। ज्यावेळी आपल्याकडे पैसा नाही त्यावेळेस आपले कोणीच नसते, आपल्या खांद्यावरती हात ठेवायलाही आपल्याकडे कोणी नसते। आपल्या जवळ यायलाही लोक चाचरतात, आपल्याला जर पाहिले तर लोक दुसऱ्या मार्गाने निघून जातात। पण हे सत्य आहे की संकटाच्या काळी आपल्याला शब्द दिलेला असतो की भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, किंवा काळजी करू नको, सर्व ठीक होईल। हे फक्त बोलण्यापुरतीचे शब्द असतात। हे शब्द तुमच्या मुलांच्या शाळेची फी भरत नाही, किंवा तुमच्या जे काही हप्ते थकलेले असतील किंवा हॉस्पिटलचं बिल थकलेलं असेल ते भरले जात नाही। त्यावेळी आपले ते ओझे कोणीही हलके करायला नसते, तो फक्त हलके करतो तो म्हणजे पैसा। पैसा जर आपल्याकडे असेल तर आपल्याकडे कोणतीही परिस्थिती असेल किंवा कोणतेही आपल्यावरती संकट असेल तर त्यातून आपण शाबूतपणे बाहेर निघू शकतो। कदाचित काही लोक तुम्हाला मदतही करतील, पण ते किती दिवस करणार? तुमचे जर आभाळच फाटलेले असतील तर ते तरी किती दिवस काय करणार? जोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांची मदत घेतली तर ते लोक काही दिवसांनी तुम्ही आले किंवा तुम्ही दिसले तर तुमच्यापासून पळ नक्कीच काढतील, कारण तुमच्याकडे पैसे नाहीत। पण ज्यावेळेस आपल्याला कोणाकडे तरी पैसे मागायला लागतात त्यावेळेस सारखी दुःख किंवा वेदना देणारी गोष्ट ही दुसरी काहीच नसते। हे आपल्या मनाला कुठेतरी दुःख देतात आणि आपण समोरच्याकडून मदत घेतो त्यालाही आपल्याबद्दलची दया, दुःख किंवा जे त्याच्या चेहऱ्यावरची जी तक्रार असते तीही आपल्या मनाला कुठेतरी खात असते की आपण कोणाकडून तरी मदत घेत असतो, किंवा वारंवार आपल्याला गरज पडते की लोकांना हाक मारावी लागते, अशी वेदना ही आपल्या मनाला खूप दुःख देत असते। लोक तुम्हाला नाही तर तुमच्या परिस्थितीला किंमत देत असतात। ज्यावेळेस आपल्याकडे पैसे असतील त्यावेळेस आपण साधेही काही बोलत असेल तरीही ती गोष्ट लोकांना पटते, पण ज्यावेळेस आपल्याकडे पैसे नाही किंवा आपली परिस्थिती ही बेताची असते त्यावेळेस आपण कितीही ज्ञानी असलो किंवा ज्ञान देत असलो तरीही ते लोकांना पटणे हे कठीण होते। त्यावेळेस माणूस कसा आहे ते पाहिले जात नाही, तर त्या माणसाची परिस्थिती कशी आहे त्यावरती आपल्या समोरचे माणूस आपल्याला वापर करते। पैसा हा फक्त खर्चाचे साधन नाही तर आपल्या आयुष्यामधील पर्यायाचा वेग आहे। पैसा म्हणजे जिंकण्याचे साधन आहे, पैसा म्हणजे नात्यांमध्ये बरोबरीचे समतोल ठेवण्याचे साधन आहे, पैसा म्हणजे आपला स्वाभिमान जपण्याचे साधन आहे। नाते पैशाने विकत घेता येत नाही हे जरी खरे असले तरी नाते जपण्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा आहे। सतत दारिद्र्य जपणारे नाते किंवा सतत पैसे मागणारे नाते हे किती काळ कोण किती वेळ जपणार हे आपणच सांगू शकतो। ज्यावेळी एखाद्या माणसाकडे पैसा कमी पडू लागतो त्यावेळी त्या माणसाचा स्वाभिमान दुखवला जातो। एक वेळ अशी येते की आपला खिसा रिकामा असतो, हात रिकामा असतो, त्यावेळी मनामधले जे प्रश्न असतात
त्याचे उत्तर मात्र सापडत नसते. आर्थिक स्वावलंबनाशिवाय आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही. म्हणून आपल्याला एक मंत्र हा नक्की जपायचा आहे की इतके सक्षम व्हा की आपल्याला कोणापुढे कधीच हात पसरावे लागणार नाही किंवा हात जोडावे लागणार नाही. त्यासाठी आपल्या मनगटातली ताकद इतकी असायला हवी की कोणतेही काम कोणत्याही वेळे करायची गरज पडली तरी ते आपण केले पाहिजे आणि आपली सक्षम म्हणजे आपल्यामध्ये जी काही ताकद आहे ती आपण आपल्या कामासाठी किंवा कर्तृत्वासाठी दाखवली पाहिजे. आपल्याला माणसेही नक्कीच कमवायची आहे, आपल्याला नातीही नक्कीच जपायची आहे, त्याबरोबर आपला आर्थिक स्वाभिमानही जपायचा आहे. त्यामुळे आपण सर्व गोष्टी ह्या समतोल्याने पैसा जरी आपल्याकडे भरपूर आला तरी आपले पाय हे आपल्या जमिनीवरती असले पाहिजे. पैसा आपल्याकडे आला म्हणून आपण माणुसकी सोडायची नाही, तर आपल्याला माणसेही जपायचीच आहे. त्याबरोबर आपल्याला योग्य ठिकाणी योग्य खर्च करणे किंवा योग्य व्यक्तीला मदत करणे हेही आपल्याला ठरवायचे आहे. आणि जिथे मदतीची गरज आहे तिथे मात्र मदतीचा हात हा नक्कीच पुढे करायचा आहे. पैसा देव नाही, पण तोच पैसा तुम्हाला माणसांसमोर माणुसकीने उभे राहायला शिकवतो. सकाळी उठल्यापासून अशी कोणती गोष्ट आहे की ती पैशाशिवाय आपल्याला मिळू शकते? तर आजकालच्या या काळामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की ती पैशाशिवाय आपल्याला मिळू शकते. साधे पाणीही घ्यायचे म्हटले तरी आपल्याला पैसे मोजावे लागतात. पूर्वीच्या काळी खूप पैसा नव्हता, पण माणुसकी मात्र खूप होती. आपली माणसे होती, त्यामुळे पैसा नसला तरी पूर्वीच्या काळी चालत होते. पण आजकालच्या या जमान्यामध्ये पैशाशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे आपण पैसा हा आपल्याकडे नेहमीच ठेवला पाहिजे. आणि पैसा आला म्हणून माणसे सोडायची नाही, तर पैसे जरी आपल्याकडे भरपूर असले तरी आपल्याला आपली नाती, आपली माणसे, आपल्या जवळचे आसपासचे रक्ताचे आणि जवळचेही नाते हे सांभाळायचे नक्कीच आहे. आपले पैसा आहे म्हणून नाते सोडायचे नाही, तर नात्यात अजून घट्ट झाले पाहिजे आणि माणसेही जपली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.